उत्सव आहे, यावर्षी महाराष्ट्र सरकारने या उत्सवाला राज्य महोत्सव असा दर्जा दिला. तर हा उत्सव पावित्र्याचा मानवल्याचा सण आहे, आपली परंपरा आहे, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे. त्या पारंपरिक आणि त्या धर्तीवर व्हावा या उद्देशानं शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्व नागरिक या सर्वांचा समन्वय हा उद्देश पोलिसांचा आणि सर्वांचा. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मागील वर्षी 770 गणेश मंडळ सार्वजनिक स्वरूपामध्ये बसली होती. तसेच यावर्षी 800च्या पुढे हा आकार आहे. गणेश महामंडळांच्या सोयीसाठी एक खिडकी योजनेमार्फत महामंडळांना परवानगी दिली जाते. मागील वर्षीपासून जे शासनाने सुरू केलेलं आहे त्याचबरोबर मोदक आणि तत्सम गोड पदार्थांची जी विक्री आहे त्यासाठी कुठेही भेसळ होऊ नये आणि कुठल्याही ठिकाणा आउटडेटेड झालेला कुठला पदार्थ किंवा ज्याच्यामध्ये फूड पॉयझनिंग होऊ शकतं असे पदार्थ कोणी विक्री करू नये यासाठी शहरातील सर्व स्वीट मार्ट किंवा मोदक विक्री करणाऱ्या दुकानदारांची अन्न व औषधी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आणि निरीक्षकांसोबत आमची बैठक झालेली आहे. त्यांना पण आपण तशा सूचना दिलेल्या आहेत. आताच प्रस्तावनेमध्ये सांगितल्याप्रमाणे शासनाने निर्णय घेतलेला आहे की या वर्षीपासून गणपती महोत्सव हा राज्य महोत्सव होणार आहे. त्यामुळे तुमच्या आमची सर्वांची जबाबदारी आणखी वाढलेली आहे. आपल्याला माहिती आहे पूर्वी पण आपण महाराष्ट्र गीत गात होतो, परंतु त्याला राज्यगीताचा दर्जा दिल्यानंतर जो सन्मान आपण त्या गीताला देतो त्याच धर्तीवर आपल्याला आता या गणपती उत्सवाला सुद्धा त्या दर्जाचा सन्मान दिला पाहिजे. आणि कळत नकळत सुद्धा कुणाकडूनही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि या राज्य महोत्सवाला कालबोल लागलं जाणार नाही. याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीची काळजी जशी आम्हाला घ्यावं लागणार आहे प्रशासन म्हणून तशी तुम्हालाही मंडळातून घ्यावं लागणार आहे. ते आपण आता 3 वर्षही काही अडचणी वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. सर्वप्रथम मी काही गोष्टी सांगू इच्छितो. गेल्या वर्षी सन्माननीय सरकारचे मुख्यमंत्री आणि आज विद्यमान नगर विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की गणेश भक्तांच्या जे काही मंडळाचा परवानगी 100% भाग झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण निर्णय घेतला की आपण एकही पैसे घेणार नाही. त्या सर्व परवानगी आपण मोफत दिलं जाणार आहे. आणि दुसरं एक अत्यंत महत्त्वाची निर्णय आपण घेतली गेलेली होतं की त्यामध्ये एखादा परवानगी दिलेलं असेल त्यामध्ये जागा गरज नसेल किंवा काही वेगळ्या ठिकाणी जात असेल तेव्हाच मला परवानगीची गरज आहे. अन्यथा फक्त या पुढील वर्षांवर्ष त्याच ठिकाणी त्याच मंडळाने जर बसवत असेल त्याला परवानगीची गरज असणार नाही. फक्त लाऊडस्पीकर शहराचे काढलेले आहेत. माझी एवढीच विनंती आहे कारण की आपण ज्यावेळी आगमनाची मिरवणूक काढता विसर्जनाची काढता पूर्वीचे जे काही स्थळ झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि आपल्या घाटी हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही मिरी घाटीला माहिती घेतली. मोठ्या प्रमाणावर जवळपास 300 ते 400 लोकांना म्हणजे कानाचे प्रॉब्लेम, डोळ्याचे प्रॉब्लेम त्याबरोबर शारीरिक व्याधी त्याच दिवशी लागलेल्या होत्या. त्यामध्ये ज्येष्ठ होते, तरुण मुलं होते आणि सर्व वयाच्या लोकांनी त्यांना खूप त्रास झाला. आणि बरेचसे लोक काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं होतं त्या दिवशी काही घटना झाल्या त्यामुळे. तर त्या लोकांना अक्षरशः आम्ही काय बोलत होतो त्यांना कळत नव्हतं, ऐकू येत नव्हतं त्यांना. म्हणजे त्याचे कानाचे नळे 4-4, 5-5 दिवस बसतात. म्हणजे आम्ही सर्व गणपती मंडळाच्या पोलीस स्टेशनच्या बैठकीमध्ये सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की जर आपण मोठमोठ्या कारवाई शहरामध्ये प्रशासनातर्फे लोकप्रतिनिधींचे सहकार्य जर आपण करत आहोत तर आपण आपल्या शहरामध्ये देखील एक आदर्श गणपती महोत्सव कशा प्रकारे साजरा करते त्याच्या प्रकारे सगळ्यांनी पुढाकार घेऊया. आपल्याकडे डीजेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती. आताच आपले नवीन छत्रपती गणेश महासंघ संघाचे अध्यक्ष जे आहे गोलवडे पाटील आताच मला तुम्ही सांगितले की यावर्षीचा गणेश उत्सव ते डीजे मुक्त असा ते साजरा करणार आहे. मला असं वाटतं की खरोखर प्रमाण आहे. आपण सगळ्यांनी त्यांचं कौतुक करावं आणि बाकीच्यांनी देखील त्यांचा आदर्श घेऊन अशाच प्रकारे आदर्श आणि चांगल्या प्रकारच्या योजना कारण की आपल्याकडं पारंपरिक वाद्य आहे त्याचा पण वापर करावा आणि त्याचा वापर करून आपण चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करू शकतो. त्याचबरोबर लेझरचा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. लेझरला आपण कायद्याने त्याला बंदी घातली आहे तरी देखील लेझर वापरले जातात. आत्ताच मला की मला राजेंद्र जंजाळ यांनी त्यांचा मोबाईल लावला
त्यांच्या रेझल्टमध्ये 2 दिवसापूर्वी त्याच्या मोबाईल मधल्या ते कॅमेऱ्याची जी स्क्रीन आहे ती खराब झालेली, तर त्याचा मोबाईल आता टाकून देण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे एका इक्विपमेंटला ते रेझल्ट एवढा त्रास होतो आणि त्याचा डॅमेज होऊ शकतो. तर आपल्या शरीरावरती, डोळ्यावरती, कशावरती आपली आई, आपली बहीण, आपले नातेवाईक आणि आपण स्वतः त्या ठिकाणी रस्त्यावरती असतो. तर कृपया हे जे आपल्या शरीराची आपली हेळसांड जी चाललेली आहे आणि याचं परमनंटली जे डॅमेज होऊ शकतं आपल्या कुणालाही, आपली लहान मुलं असतात किंवा कुणी असतात, तर त्याच्यापासून आपण स्वतःहून पुढाकार करून काही गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि याच्यापासून लांब राहिलेला पाहिजे. पोलीस विभागाची संपूर्ण जी स्थापनेपासून विसर्जनाची तयारी आमच्याकडून योग्य प्रकारे करण्यात आलेली आहे. प्रत्येक मंडळाबरोबर एक पोलीस कर्मचारी आमचा अंमलदार एक कोऑर्डिनेशन करता नेमलेला आहे, जेणेकरून तो मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहील आणि कोणती अडचण असेल तर पोलीस प्रशासनाकडून ती सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. आपल्याकडं 5 तारखेला ईद मिलादची देखील मिरवणूक आहे. मुस्लिम बांधवांबरोबर आमची याबरोबर बैठक होऊन सविस्तर त्याचं नियोजन केलं जाईल. त्याच्यामध्ये देखील आपल्या सगळ्यांचं निश्चितच आम्हाला सहकार्य मिळेल. महत्वाची आणखी एक बाब की आपण बघितलं की काही जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावरती काही गोष्टी पोस्ट केल्या जातात आणि त्याच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आणल्या जातात आणि आपल्याकडे जवळपास 10 ते 15 गुन्हे दाखल झालेले आहेत. लोकांवरती कारवाई केलेली आहे. जवळपास 750 ते 800 जवळपास पोस्टवरती आपण संबंधित व्यक्तींना बोलून डिलीट केलेले आहे. ऍक्च्युली आम्हाला गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये कारवाई करता येणं इतकं शक्य आहे, परंतु जे ग्रामीण भागात आहेत आणि आपली शहर भागात आहे त्याच्यामुळे अशा प्रक्षेपक पोस्ट असतात की त्याच्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. तर कृपया जे तरुण मंडळी आहेत, काही मंडळी आहेत, त्यांना थोडंसं आपण योग्य नियोजन आणि मार्गदर्शन केले पाहिजे, जेणेकरून आपल्या शहराचं वातावरण आणि कुठल्या परिस्थितीत खराब होणार नाही. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम झाले. मी या ठिकाणी साहेबांना वाटत असं 100 सरांना काय दादा घरोघर पासून टाकलाय. म्हणजे त्याच्यानंतर 61 वर्ष म्हणजे सुखी भागाची जवळ होऊन महासंघाचा कार्यक्रम करतो आणि शकतो. आमच्या 61 वर्षामध्ये कुठल्याही गावावर लागणाऱ्या अशा पद्धतीची लोकांना आत्तापर्यंत सर्व मदत महासंघाच्या पदाधिकारी आणि मंडळाने केलं. काही छोटे मोठे काम असतात त्याच्यामुळे त्रास होतो म्हणून चिकित्सा एकच केली बाकी आम्हाला बाकी महासंघाच्या बाबतीत काही लक्ष आपल्याला नाही. पण जे लोक दारू त्या मंडळाच्या सुरुवात चांगल्या कामापासून या गणरायाच्या चरणी प्रार्थना करून आपण करूया, ज्यामुळे या शहरातील प्रत्येक नागरिक अशा उत्सवामध्ये सहभागी होईल. त्याला गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता येईल, पाहता येईल आणि त्या सामील होता. तुमच्यावर टीका करणारे अंबादास दानवे तुम्ही 2 कार्यक्रमामध्ये एकत्र आले होते. तुमच्या कालचा काजू खाताचा एक व्हिडिओ समोर आला होता, तर त्यानंतर वेगळी चर्चा झाली. दानवे म्हणाले की काजू काही चांगले लागले नाही, मात्र भुमरे म्हणाले भविष्यात त्यांना काजू चांगले लागतील. तुम्ही काय सांगाल? बघा, माझं काम आहे की जे चांगली वस्तू आहे ते चारणं. आता त्याचे चव जर तुमच्या जिभेचे चांगले नसेल तर त्याला काय हरकत नाही. आता त्याच्याबद्दल आपण काही भाषण नाही योग्य नाही. तेच काजू मी पण खातो, तर तेही खात होते, तेच मुख्यमंत्री सुद्धा खाल्लेले आपण पाहिले असं. म्हणून पदार्थ तोच, पण खाणाऱ्याच्या चवीवर तो अवलंबून असतो. म्हणून आम्ही तर चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आणि याचा अर्थ असा नाही राजकीय वैमनस्य काही जरी असलं तरी वैयक्तिक एकमेकाबद्दलचा प्रेम आदर असला पाहिजे. आज संभाजीनगर शहर में शांतता कमेटी की बैठक हो गई और इसी में जो गणेश उत्सव है वो अच्छी तरह से सभी कार्यकर्ता के ऊपर जिम्मेवारी है, अच्छी तरह से ये सन साजरा करना चाहिए। शहर में 800 गणेश मंडल का रजिस्ट्रेशन हो चुका है। इस सभी को सभी समाज को लेके इकट्ठा करके काम करने का तय हो, पुलिस प्रशासन हो, महानगर पालिका हो या जिलाधिकारी हो, सभी प्रशासन सभी गणेश भक्तों को मदद करे। सर, क्या इस बार डीजे नहीं बजाया जाएगा? डीजे नहीं बजाना ऐसा माननीय पालक मंत्री ने बताया है, तो ये पालन करना जरूरी है। काय बैठकीत झालं आणि काय आज माननीय पालकमंत्री महोदय, त्याचबरोबर शहरातील आणि जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर सर्व
प्रशासकीय वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी हजर होते आणि गणपती मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य या ठिकाणी हजर होते. गणपती मंडळांच्या ज्या काही सार्वजनिक स्वरूपाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या त्यांनी मांडण्यात आलेल्या होत्या. यापूर्वी देखील ह्याच्या पूर्वीची बैठक झालेली आहे आणि ते निराकरण प्रशासनातर्फे करण्यात येईल. सर्वात महत्वाचं म्हणजे की डीजे मुक्त सर्व पक्षीय सर्व मंडळांनी असा निर्णय घेतलेला आहे, कारण या बैठकीमध्येच जे नवीन छत्रपती संभाजीनगर मंडळाचे अध्यक्ष डिडोरी पाटील यांनी स्वतः डिक्लेअर केले की यावर्षी त्यांचा गणपती मंडळ हा डीजे मुक्त राहील. त्याचबरोबर माननीय पालकमंत्री महोदयांनी खूप चांगल्या प्रकारे निर्णय घेतला. त्याचबरोबर त्यांनी सगळ्यांना आवाहन देखील केलं आणि त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते त्याचबरोबर यामध्ये जी दानवे साहेब आणि शहरातील इतर देखील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी देखील सर्व गणपती महामंडळांना आवाहन केलं की शहरातील, कारण की आपल्याकडे आता आपण अतिक्रमण काढण्याची मोहीम घेतली असेल किंवा शहरातील इतर सर्व इलिगल बोगी काढण्याची मोहीम घेतली असेल, सर्व प्रशासकीय यंत्रणेला जे लोकप्रतिनिधींनी सहकार्य केलेले आहे त्याच प्रकारे सहकार्य या मोहिमेत देखील त्यांनी करणार असं ठामपणे सांगितलेलं आहे. कारण की आपलं शहर हे बदलतं आहे आणि बदलत्या शहराबरोबर लोकांची अडचणी लक्षात घेऊन चांगल्या प्रकारचं काम आणि नाव हे आपलं महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे. त्या अनुषंगाने माननीय पालकमंत्री महोदय यांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्यावरून सर्व गणपती मंडळांनी देखील त्याला मान्यता देऊन दुजोरा देऊन यावर्षीचा गणपती उत्सव हा डीजे मुक्त करणार आहोत त्या प्रकारच्या आश्वासन दिलेलं आहे. पोलीस प्रशासनातर्फे आजपासूनच या बाबतीमध्ये कठोर पावलं उचलले जातील. कोणत्याही प्रकारे डीजेला परवानगी देण्यात येणार नाहीत. जे अशा प्रकारे डीजेचा वापर करतील त्यांच्या प्रकारे कायदेशीर बाबीप्रमाणे योग्य ते गुन्हे दाखल करून कडक कारवाई करून अटकेची कारवाई केली जाईल. जो काही गणेश उत्सव सुरू होते त्या अनुषंगाने आपण काय काळजी घेताय? काही विशेष पद्धती किंवा वेगवेगळ्या पेट्रोलिंग? गणपती स्थापनेच्या मिरवणुका निघतात, त्याचबरोबर गणपती विसर्जन आणि 10 दिवसाचे गणपती उत्सव आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला सुरुवातीपासून प्रत्येक गणपती मंडळाकरता कोऑर्डिनेशन करता एक कर्मचारी हा नेमण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर गणपती मंडळांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका आमच्या पोलीस स्टेशन लेवल एसीपी डीसीपी लेवलला देखील झालेल्या आहेत. आज आपल्याकडे शांतता समिती आणि समन्वयाची बैठक झाली. त्याचबरोबर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये 3 दिवसापूर्वी देखील सर्व प्रशासकीय अधिकारी आपल्या आयुक्तालयातील त्याचबरोबर सर्व गणपती महामंडळाचे जे 8 गणपती महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांची बैठक होऊन अडचणी समजून घेऊन त्यांच्या प्रमाणात निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बंदोबस्ताचं संपूर्ण नियोजन अधिकारी आणि आमच्या सर्व अंमलदाराकडून करण्यात आलेलं आहे आणि या वर्षीचा गणपती उत्सव हा कशा प्रकारे शांततेत सुव्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे पार पडता येईल त्याच्याकरता पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना गणपती मंडळांना देखील चांगल्या प्रकारे सहकार्य करण्यात येईल.